हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ज्वालामुखी म्हणजेच व्होल्कॅनोबद्दल संपूर्ण माहिती। आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ज्वालामुखीबद्दल जेही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही वाचायची गरज नाहीये। फक्त मी जेही काही इथे घेणार आहे ते तुम्हाला फक्त नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला रिव्हिजनसाठी कामात येईल। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला। तर सर्वात आधी आपण बघू की ज्वालामुखी म्हणजे काय। तर बघा, पृथ्वीच्या भूपृष्ठावरील गोलाकार छिद्रातून पृथ्वीच्या भूगर्भातून मॅग्मा किंवा लाव्हा बाहेर येतो, त्याला ज्वालामुखी असे म्हणतात। पृथ्वीवरील काही अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीचा काही भूभाग हा वर उचलला जातो आणि त्याच्यातून मॅग्मा किंवा लाव्हा जो आहे तो बाहेर येतो आणि त्यालाच ज्वालामुखी असं म्हटलं जातं। ज्वालामुखीच्या मुखाला क्रेटर असे म्हणतात। ज्वालामुखी झाल्यानंतर त्याचं जे तोंड असतं, जिथून मॅग्मा किंवा लाव्हा बाहेर येतो, तर त्या मुखाला क्रेटर असं म्हटलं जातं। ज्वालामुखीचे मुख अधिक मोठे होऊन त्यात पावसाचे पाणी साचून सरोवर तयार होते आणि त्यालाच कालडेरा किंवा महाकुंड असे म्हणतात। तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवा बघा, की ज्वालामुखीचं जे मुख आहे, जिथून मॅग्मा किंवा लाव्हा रस बाहेर येतो, तर ते मोठं होतं कालांतराने आणि त्यात पावसाचं पाणी साचून राहतं आणि पावसाचं पाणी साचून सरोवर तयार होतं आणि त्यावेळेला त्याला कालडेरा किंवा महाकुंड असे म्हटलं जातं। आता बघा, मॅग्मा म्हणजे काय, तर भूगर्भातील गॅस, उष्ण जलबाष्प, धूळ, लाव्हाच्या समूहाला मॅग्मा असे म्हणतात। त्यानंतरचा पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे ज्वालामुखीतून निघणारे पदार्थ। ज्वालामुखी झाल्यानंतर पृथ्वीच्या भूगर्भातून कोणते कोणते पदार्थ निघतात, तर त्यातील सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे वायू। कोणते कोणते वायू निघतात बघा, त्यांची नावं लक्षात ठेवा। कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोजन क्लोराईड, अमोनिया, मिथेन आणि नायट्रोजन इत्यादी जे काही वायू आहेत ते ज्वालामुखी झाल्यानंतर निघतात। त्यानंतर आहे बाष्प। बाष्पामुळे ज्वालामुखीजवळ मेघ तयार होऊन भरपूर पर्जन्यवृष्टी ही होते। ज्वालामुखी झाल्यानंतर तिथे इतकी उष्णता असते की त्यामुळे बाष्प हे तयार होतात आणि बाष्पामुळेच ज्वालामुखीजवळ मेघ हे तयार होतात आणि मेघ तयार झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पर्जन्यवृष्टी ही होते। तर ज्या ठिकाणी ज्वालामुखी झालेला आहे त्या ठिकाणी मेघ तयार होऊन भरपूर पर्जन्यवृष्टी ही होते। तिसरं आहे लैप्ली व ब्रेसिया म्हणजेच अन्नदलिक आणि खंडमय पदार्थ। तर राख, धूळ, खडक आणि खडकाचे तुकडे हे सुद्धा ज्वालामुखीतून बाहेर पडतात। आणि त्यानंतर आहे लाव्हा। भूगर्भातील मॅग्मा जेव्हा भूपृष्ठावरती येतो तेव्हा त्याला लाव्हा असं म्हणतात। म्हणजे जेव्हा तो भूगर्भामध्ये असतो तेव्हा आपण त्याला मॅग्मा असं म्हणतो आणि जेव्हा तो भूपृष्ठावरती येतो, भूगर्भातून बाहेर येतो, त्यावेळेला त्याला लाव्हा असं म्हटलं जातं। आता लाव्हाबद्दल जर विचार केला तर लाव्हाचे एकूण दोन प्रकार पडतात, ॲसिड लाव्हा आणि बेसिक लाव्हा। तर ॲसिड लाव्हामध्ये सिलिकाचे प्रमाण हे 70% पेक्षा जास्त असते। मग असा लाव्हा रस की ज्यामध्ये सिलिकाचे प्रमाण हे 70% पेक्षा जास्त आहे त्याला ॲसिड लाव्हा असं म्हटलं जातं। आणि हा ॲसिड लाव्हा अतिशय घट्ट असतो, रंगाने पिवळसर असतो आणि त्याचा उत्कलन बिंदू जो आहे तो अतिशय उच्च असतो। तर ॲसिड लाव्हाबद्दल या माहिती लक्षात ठेवा। त्यानंतर आहे बेसिक लाव्हा। बेसिक लाव्हा याच्या उलट आहे। बेसिक लाव्हा रसात सिलिकाचे प्रमाण हे 30% ते 40% इतकं असतं आणि ज्या लाव्हा रसामध्ये सिलिकाचे प्रमाण 30 ते 40% असतं त्याला बेसिक लाव्हा असं म्हटलं जातं। बेसिक लाव्हा जो आहे तो काळसर रंगाचा असतो, जास्त प्रवाही असतो म्हणजे घट्ट नसतो आणि शांत स्वरूपाचा असा हा ज्वालामुखी असतो। तर लाव्हा रसाचा विचार केला तर लाव्हाचे दोन प्रकार पडतात, ॲसिड आणि बेसिक। तर ऑप्शनमध्ये सपोज एक्झामला तुम्हाला विचारलं तर ऑप्शनमध्ये असे पॉईंट्स देऊ शकतात आणि त्यावेळेला तुम्हाला करेक्ट आन्सर हे सांगावं लागेल की ॲसिड लाव्हा आहे की बेसिक लाव्हा आहे किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत। तर एवढे पॉईंट्स माहीत नसतील तर नोट डाऊन करून ठेवा। आधी आपण बघितलं की लाव्हा रसानुसार दोन प्रकार, ॲसिड आणि बेसिक। त्यानंतर आपण बघू की उद्रेकाच्या स्वरूपानुसार प्रकार। तर ज्वालामुखीचे उद्रेकाच्या स्वरूपानुसार सुद्धा दोन प्रकार पडतात, केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी। तर केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय, तर शिलारस नलिकेसारख्या भागातून भूपृष्ठावरती येतो आणि बाहेर आलेला लाव्हा रस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो आणि त्यामुळे
शंकूच्या आकाराची ज्वालामुखी पर्वत हे तयार होतात आणि अशा प्रकारच्या ज्वालामुखीला केंद्रीय ज्वालामुखी असं म्हटलं जातं. तर बघा एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, केंद्रीय आणि भेगीय. केंद्रीय म्हणजे काय की लाव्हा रस जो आहे तो एका नलिकेसारख्या भागातून भूपृष्ठावरती येतो. तिथे त्याचं एक मुख जे आहे ते तयार झालेलं असतं, जिथून लाव्हा रस बाहेर येतो त्याला आपण मुख असं म्हणतो, ज्वालामुखीचं मुख. आणि बाहेर आलेल्या लाव्हा रसामध्ये जे जे पदार्थ असतील ते त्या ज्वालामुखीच्या मुखाभोवती पसरतात आणि एक शंकूच्या आकाराची आकृती ही तिथे तयार होते. म्हणजे एक शंकूच्या आकाराचा ज्वालामुखी पर्वत जो आहे तो तयार होतो आणि अशा प्रकारच्या ज्वालामुखीला केंद्रीय ज्वालामुखी असं म्हटलं जातं. उदाहरण घ्यायचं झालं तर फुजियामा हा जो काही ज्वालामुखी आहे किंवा किलिमंजारो. फुजियामा हे जपानमध्ये आहे, सर्वांना माहिती, अतिशय फेमस असा ज्वालामुखी आहे. आणि त्यानंतर आहे किलिमंजारो पर्वतावरचा जे टांझानियामध्ये येतं. तर या ठिकाणचे जे काही ज्वालामुखी आहेत ते केंद्रीय ज्वालामुखी प्रकारामध्ये येतात. त्यानंतर दुसरा ज्वालामुखीचा प्रकार आहे उद्रेकाच्या स्वरूपानुसार, तो म्हणजे भेगीय ज्वालामुखी. तर भेगीय ज्वालामुखी म्हणजे काय बघा, ज्वालामुखी उद्रेक होत असताना लाव्हा एखाद्या नलिकेद्वारा बाहेर न येता अनेक भेगांमधून बाहेर येतो आणि बाहेर येणारे पदार्थ जे आहे ते भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे हे तयार होतात. केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय, एक शंकूच्या आकाराचा ज्वालामुखी पर्वत तयार होतो आणि तिथून लाव्हा हा बाहेर येतो. आणि भेगीय ज्वालामुखी त्याच्या नावातच आहे बघा, भेगीय म्हणजे काय, अनेक भेगांमधून ज्वालामुखी जो आहे तो बाहेर पडतो आणि तो भेगांच्या दोन्ही बाजूला पसरतो आणि त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. केंद्रीय ज्वालामुखीमुळे पर्वत तयार होतात आणि भेगीय ज्वालामुखीमुळे पठारेही तयार होतात. तर हे दोनही पॉइंट्स नोट डाऊन करून ठेवा. उदाहरण घ्यायचं झालं भेगीय ज्वालामुखीचं तर ते आहे दख्खनचे पठार. भेगीय ज्वालामुखीमुळेच तयार झालेलं हे पठार आहे. पुढचा पॉइंट बघू आपण, लॅक्रोइक्सचे वर्गीकरण. आता लॅक्रोइक्स हा जो काही व्यक्ती होता, सायंटिस्ट होता, त्याने स्वतःचं असं एक वर्गीकरण केलेलं आहे ज्वालामुखीचं. तर ते एकूण 4 प्रकार त्याने पाडलेले आहेत. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्थानावरून लॅक्रोइक्सने ज्वालामुखीचे एकूण 4 प्रकार पाडलेले आहेत आणि विसुवियस नावाचा ज्वालामुखी यात येत नाही. ठीक आहे, हा पॉइंट पण लक्षात ठेवा. जर ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारलं की लॅक्रोइक्सचे वर्गीकरणानुसार किती प्रकार आहेत खालीलपैकी आणि त्यामध्ये तुम्हाला विसुवियस नाव दिलेलं असेल तर विसुवियस प्रकारचा ज्वालामुखी जो आहे तो लॅक्रोइक्सच्या वर्गीकरणामध्ये येत नाही. तर ते 4 कोणते आहे बघा, हवाईयन, स्ट्रॅम्बोलियन, व्हल्कॅनियन आणि पेलियन. तर हे 1 बाय 1 आपण बघू. सर्वात आधी बघू हवाईयन ज्वालामुखी म्हणजे हवाईयन प्रकार. आता हवाईयन प्रकार जे आहे ते शांत स्वरूपाचे ज्वालामुखी असतात. विस्फोटक प्रकारचा उद्रेक यामधून होत नाही. शिलारस अतिशय पातळ असतो आणि वायू हे जास्त प्रमाणात बाहेर पडत नाही. तर अशा प्रकारच्या ज्वालामुखीच्या प्रकारांना हवाईयन प्रकार असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, शांत प्रकारचे ज्वालामुखी असतात, विस्फोटक प्रकारचा उद्रेक होत नाही, शिलारस जो आहे तो पातळ असतो आणि वायू हे जास्त प्रमाणात बाहेर पडत नाही. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्ट्रॅम्बोलियन प्रकार आणि या प्रकारचे ज्वालामुखी जे आहेत ते अधिक विस्फोटक असतात ॲज कम्पेअर टू हवाईयन प्रकार. शिलारस हा जो काय आहे तो बेसिक प्रकारचा असतो. आपण मागेच बघितलं की बेसिक म्हणजे काय की ज्यामध्ये सिलिकाचे प्रमाण हे 30 ते 40% असतं, त्या प्रकारच्या लाव्हाला बेसिक लाव्हा असं म्हणतात. तर स्ट्रॅम्बोलियन प्रकारचा जो काय ज्वालामुखी आहे त्यामध्ये शिलारस हा बेसिक प्रकारचा असतो. तिसरा प्रकार आहे व्हॅल्कॅनियन प्रकार. स्ट्रॅम्बोलियनच्या बेटाच्या जवळ असलेल्या लिपाली बेटावरील व्होल्कॅनो यावरून हा ज्वालामुखी ओळखला जातो. हा ज्वालामुखी विस्फोटक स्वरूपाचा असतो आणि घट्ट स्वरूपाचा याचा शिलारस असतो. ज्वालामुखीच्या वर काळे रंगाचे ढग जमतात. आपण मागेच बघितलं की ज्वालामुखी झाल्यानंतर बाष्प हे खूप मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि बाष्पामुळे मेघ तयार होतात आणि मेघांमुळे पाऊस पडतो. ठीक आहे, तर व्हल्कॅनियन प्रकार हा स्ट्रॅम्बोलियन प्रकारापेक्षा अधिक घातक असतो किंवा विनाशकारी असतो. ठीक आहे, तर स्ट्रॅम्बोलियन बेटाच्या जवळ असलेल्या लिपाली बेटावरील व्होल्कॅनो यावरून या ज्वालामुखीला ओळखलं जातं. हा पॉइंट पण लक्षात ठेवा आणि हा विस्फोटक स्वरूपाचा ज्वालामुखी असतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे पिलियन प्रकार आणि पिलियन प्रकार जो आहे तो जगातील सर्वाधिक विस्फोटक प्रकारचा ज्वालामुखी आहे.
या ज्वालांचे प्रतिबिंब सभोवतालच्या ढगांवर पडून भयानक देखावा हा तयार होतो किंवा भयानक देखावा हा आपल्याला बघायला मिळतो. तर लॅक्रोइक्सच्या वर्गीकरणानुसार ज्वालामुखीचे हे 4 प्रकार पडतात: हवाईयन, स्ट्रॅम्बोलियन, वल्कॅनियन आणि पिलियन. लाव्हा रसानुसार 2 प्रकार पडतात: ॲसिड लाव्हा आणि बेसिक लाव्हा. आणि त्यानंतर होतं उद्रेकानुसार सुद्धा 2 प्रकार पडतात, ते म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी. तर असे वेगवेगळ्या प्रकाराचे वर्गीकरण सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण, ज्वालामुखीचे प्रकार. आता ज्वालामुखीचे प्रकार कोणते कोणते? एकूण 3 प्रकार आहेत आणि याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन्स हे विचारले जातात एक्झाममध्ये, कोणत्याही एक्झाममध्ये. तर सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे शांत किंवा मृत ज्वालामुखी. ठीक आहे, आता नावातच दिलेलं आहे त्याच्या की शांत किंवा मृत ज्वालामुखी. असे ज्वालामुखी ज्यांचा उद्रेक होऊन शेकडो वर्ष होऊन गेले. ठीक आहे, अशा प्रकारचे ज्वालामुखी की ज्यांचा उद्रेक हा शेकडो वर्षांपूर्वी झालेला होता आणि आत्ता सध्या त्यांच्यातून उद्रेक होण्याची शक्यताही नाहीये, म्हणजे संपूर्णपणे संपलेली आहे. अशा प्रकारच्या ज्वालामुखींना शांत किंवा मृत ज्वालामुखी असं म्हटलं जातं. उदाहरण घ्यायचं झालं तर ओजस डेल सलाडो दक्षिण अमेरिकेचा एक ज्वालामुखी आहे जो शांत ज्वालामुखीमध्ये येतो. त्यानंतर जपानचा फ्युजियामा, इंडोनेशियाचा क्रोकाटाओ आणि म्यानमारचा पुपो. तर हे काही शांत ज्वालामुखीचे एक्झाम्पल्स आहेत, नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्वालामुखीचा, तो म्हणजे निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी. आता निद्रिस्त किंवा सुप्त म्हणजे काय? तर असे ज्वालामुखी ज्यामध्ये काही काळानंतर पुन्हा उद्रेक होतो. कधी होईल हे सांगता येत नाही, पण होतो. तर अशा प्रकारच्या ज्वालामुखीला निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी असं म्हटलं जातं. एकेकाळी सतत उद्रेक होत असतात, परंतु सध्या उद्रेक होणे थांबलेले आहे आणि पुन्हा अचानकपणे उद्रेक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या ज्वालामुखींना निद्रिस्त म्हणजेच सुप्त ज्वालामुखी असं म्हटलं जातं. याचे उदाहरण घ्यायचं झालं तर विसुवियस इटलीमध्ये आहे. त्यानंतर भारतातील बैरन आणि भारतातील अजून एक ज्वालामुखी आहे नारकोंडम, जो निद्रिस्त किंवा सुप्त प्रकारचा ज्वालामुखी आहे. मग सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे काय की अगोदर याच्यातून उद्रेक झालेला होता, ज्वालामुखी उद्रेक झालेला होता, पण पुन्हा सुद्धा उद्रेक होऊ शकतो, तो म्हणजे पुन्हा उद्रेक होण्याची शक्यताही आहे. अशा प्रकारच्या ज्वालामुखींना निद्रिस्त म्हणजेच सुप्त ज्वालामुखी असं म्हणतात. उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत, उदाहरणं एक्झाममध्ये विचारली जातात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सक्रिय म्हणजेच जागृत ज्वालामुखी. सक्रिय किंवा जागृत ज्वालामुखी. तर सक्रिय ज्वालामुखी म्हणजे काय? तर असा ज्वालामुखी ज्यामध्ये सतत ज्वालामुखी उद्रेक हे होत असतात, त्यास जागृत ज्वालामुखी किंवा सक्रिय ज्वालामुखी असे म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारच्या ज्वालामुखींमध्ये सतत उद्रेक हे होत असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर इटलीचा एक अतिशय फेमस असा ज्वालामुखी आहे तो म्हणजे स्ट्रॅम्बोली. त्याच्यानंतर अजून एक दुसरा आहे एटना. हवाई बेटमधला मोना लावो हा अजून एक ज्वालामुखी आहे. आणि इक्वाडोरमधील माउंट कोटोपॅक्सी. आणि माउंट कोटोपॅक्सी बद्दल एक माहिती लक्षात ठेवा की जगातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी आहे माउंट कोटोपॅक्सी. त्यानंतर USA मधील एक ज्वालामुखी आहे माउंट हेलन्स अलास्का. त्यानंतर फिलिपिन्समधील आहे पिनाटुबो आणि आफ्रिकेतील आहे केमरून. तर इतके सक्रिय म्हणजेच जागृत ज्वालामुखीचे एक्झाम्पल्स आहेत. तर आतापर्यंत आपण ज्वालामुखीचे प्रकार 3 बघितले. तर ज्वालामुखीचे हे 3 प्रकार पडतात. पहिला आहे शांत म्हणजेच मृत ज्वालामुखी. असे ज्वालामुखी ज्यांचा उद्रेक होऊन शेकडो वर्ष झाली आहे आणि पुन्हा त्यांचा उद्रेक हा होऊ शकत नाही. ठीक आहे. दुसरे आहे निद्रिस्त ज्वालामुखी किंवा सुप्त ज्वालामुखी. असे ज्वालामुखी ज्यामध्ये काही काळानंतर पुन्हा उद्रेक हे होत असतात. आणि तिसरा आहे ते म्हणजे सक्रिय किंवा जागृत ज्वालामुखी की ज्यांच्यामध्ये सतत उद्रेक हे होत असतात. असे ज्वालामुखी ज्यांच्यामध्ये सतत ज्वालामुखी उद्रेक हा होत असतो त्यांना जागृत म्हणजेच सक्रिय ज्वालामुखी असे म्हणतात. यांचे एक्झाम्पल्स जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे जगातील ज्वालामुखी क्षेत्र. जसं आपण भूकंप हा टॉपिक बघितला होता तेव्हा सुद्धा जगातील भूकंपीय क्षेत्र आपण बघितले होते. आणि आज आपण जगातील ज्वालामुखीय क्षेत्र कोणते आहेत की कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त ज्वालामुखी होतात ते आपण बघू.
तर सर्वात पहिला आहे प्रशांत महासागरीय पेटी. जर तुम्ही भूकंप हे माझं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की सर्वात जास्त भूकंप जे आहे ते प्रशांत महासागरीय पेटीमध्येच आढळतात आणि सर्वात जास्त ज्वालामुखी जे आहे ते सुद्धा प्रशांत महासागरीय पेटीमध्येच आढळतात, ज्याला सर्कम पॅसिफिक बेल्ट असं आपण म्हणतो. तर जगातील 80% ज्वालामुखी जे आहे ते या प्रदेशामध्ये आढळतात, पॅसिफिक महासागरामध्ये. अग्निकंकनमध्ये 353 ज्वालामुखी आहेत जे या प्रदेशामध्ये आढळतात. तर अग्निकंकन जे आहे पॅसिफिक महासागरामध्ये त्या ठिकाणी फक्त तेवढ्या ठिकाणी 353 ज्वालामुखी हे आढळतात. आता बघा इथे काही ठिकाणी 80% दिलंय, काही ठिकाणी 65% दिलंय, पण लक्षात ठेवायची गोष्ट एवढीच आहे की सर्वात जास्त जे काही ज्वालामुखी आहेत ते प्रशांत महासागरीय पेटीमध्येच आढळतात. त्यानंतर दुसरा आहे मध्य महाद्वीपीय पट्टा म्हणजेच मिड कॉन्टिनेंटल बेल्ट. ह्या पट्ट्यामध्ये भूमध्य समुद्रात स्ट्रॅम्बोली, विसुवियस आणि एटना हे 3 ज्वालामुखी आहेत. कॅकिशस पर्वतात एल्ब्रुस नावाचा ज्वालामुखी आहे आणि आफ्रिकेमध्ये किलिमांजारो आणि केम्ब्रुन हे ज्वालामुखी आहेत. तिसरं बघायचं झालं तर अटलांटिक पेटी. आणि अटलांटिक पेटीमध्ये लेझर अँटिलेस आणि मेजर अँटिलेस, ज्याला आपण कॅरेबियन बेट समूह असं म्हणतो, या ठिकाणी ज्वालामुखीय क्षेत्र आहेत आणि सेंट हेलेना इथे सुद्धा ज्वालामुखीय क्षेत्र आहेत. आता लेझर अँटिलेस किंवा मेजर अँटिलेस म्हणजे काय, तर आपण जे काय उत्तर अमेरिका किंवा दक्षिण अमेरिका महाखंडाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये मी इथे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन करून देईल की लेझर अँटिलेस किंवा मेजर अँटिलेस म्हणजे काय किंवा त्यामध्ये किती देश येतात. तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यामध्ये मध्य अमेरिका येतो आणि मध्य अमेरिकेच्या देशांच्या थोडं वरती जर आपण गेलो किंवा पूर्वेला जर आपण गेलो तर कॅरेबियन बेट समूह आहेत आणि त्यामध्ये लेझर अँटिलेस आणि मेजर अँटिलेस आहेत. म्हणजे जे बेट हे थोडे मोठे असतील त्यांना मेजर अँटिलेस असं म्हटलं गेलंय आणि जे बेट हे छोटे असतील यांच्यापेक्षा त्यांना लेझर अँटिलेस असं म्हटलं गेलंय. अँटिलेसमध्ये एकूण 7 देश येतात. तर याबद्दल आपण स्टडी हा पुढे करणारच आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की अटलांटिक पेटीमध्ये लेझर अँटिलेस आणि मेजर अँटिलेस म्हणजेच कॅरेबियन बेट समूहामध्ये ज्वालामुखी क्षेत्र आहेत आणि सेंट हेलेनामध्ये सुद्धा ज्वालामुखीय क्षेत्र हे आहेत. ज्वालामुखीबद्दल जे इम्पॉर्टंट पॉइंट्स एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत ते एवढे लक्षात ठेवा. स्ट्रॅम्बोली सगळ्यात महत्त्वाचा ज्वालामुखी, सिसिला बेटामधील जागृत ज्वालामुखी जो भूमध्य समुद्रातील द्वीपगृह असंही त्याला म्हटलं जातं. तर याबद्दल बऱ्याचदा प्रश्न हा विचारला गेला आहे की भूमध्य समुद्रातील दीपस्तंभ किंवा दीपगृह कुणाला म्हटलं जातं, तर स्ट्रॅम्बोली याला म्हटलं जातं. त्यानंतर कोटोपॅक्सी जगातील सर्वात उंच ज्वालामुखी दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे माउंट कोटोपॅक्सी. ठीक आहे, लक्षात ठेवा दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतात जगातील सर्वात उंच असा ज्वालामुखी आहे आणि त्याचं नाव आहे कोटोपॅक्सी किंवा माउंट कोटोपॅक्सी. त्यानंतर आहे ऑलिम्पस. हा पॉइंट पण महत्त्वाचा आहे. सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी जो मंगळ ग्रहावरती आहे. ठीक आहे, तर ऑलिम्पस असं त्याचं नाव आहे, हे सुद्धा नोट डाऊन करून ठेवा. आता याचा मिनिंग काय बघा, तर अमेरिकेतील अलास्का राज्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण ज्वालामुखी प्रदेश. ठीक आहे, हे ज्वालामुखीचं नाव नाहीये, हे त्या ज्वालामुखीचं प्रदेशाचं नाव आहे. 1912 मधील नावारुप्ता व माउंट कॅटमाई ज्वालामुखी स्फोटांमुळे या दरीची निर्मिती ही झालेली आहे. तर 2 ज्वालामुखींची नावं इथे लक्षात ठेवा, नोव्हारुप्ता व माउंट कॅटमाई. हे 2 ज्वालामुखी 1912 मध्ये झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच कुठे अमेरिकेतील अलास्का राज्यामध्ये एक प्रदेश निर्माण झालेला आहे ज्याला म्हटलं जातं व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स. आणि बघा तिथं इमेज दाखवली तुम्हाला. व्हॅली म्हणजे काय, तर एक दरी. ठीक आहे, ह्या ज्वालामुखीमुळे ह्या दोन्हीही ज्वालामुखींमुळे एक दरी निर्माण झालेली आहे ज्याला म्हटलं जातं व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी तो म्हणजे बेरन. ठीक आहे, एक महत्त्वाचा क्वेश्चन इथे विचारला जातो तो म्हणजे असा कोणता महाखंड आहे जिथे एकही ज्वालामुखी नाही, तर तो आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, तर ऑस्ट्रेलियाचं नाव लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलिया हा एकमेव महाखंड आहे एकूण 7 महाखंडांपैकी जिथे एकही ज्वालामुखी हा नाही. तर इथे आपण ज्वालामुखीबद्दल संपूर्ण पॉइंट्स हे डिस्कस केलेले आहेत.
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही अभ्यासण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. फक्त जे क्वेश्चन पेपरमध्ये जर ज्वालामुखीबद्दल काही क्वेश्चन्स दिलेले असतील तर तेवढे तुम्ही नक्की अभ्यासा. तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसंच जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.